नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण 8 वर्षाच्या मुलीचं जॅकेट कसं शिवायचं हे पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथे मी अस्तर असं 4 फोल्ड करून घेतलेला आहे। बंद बाजू माझ्या साईडने आहे आणि ओपन बाजू समोरच्या साईडने आहे। आता खालच्या साईडने अस्तर आधी आपण स्ट्रेट करून घेणार आहोत, म्हणजे कमी जास्त असेल तर ते आपल्याला स्ट्रेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर जॅकेटची उंची इथे मी 14 टाकणार आहे, म्हणजे आपली तयार 13 होईल। 2 ठिकाणी इथे आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे आणि स्ट्रेट लाईन मारायची आहे। इथे शोल्डर आपल्याला 5.5 इंच टाकून घ्यायचा आहे। मोंडा पण इथे मी 5.5 इंच टाकून घेत आहे। त्यानंतर चेस्ट आहे 24चा चौथा भाग म्हणजे 6 इंच आणि 2 इंच मी इथे एक्स्ट्रा ठेवलेला आहे। 1 इंचाच्या अंतरावर आपल्याला मोंड्याचा शेप द्यायचा आहे। फ्रेंच कर्वच्या मदतीने इथे मी शेप देऊन घेत आहे। तुम्ही हाताने देखील देऊ शकतात। जॅकेट आपलं थोडंसं लूजच असतं, त्याच्यामुळे इथे आपण मार्जिन जास्त ठेवलेला आहे। गळा रुंदी इथे मी 3 इंच घेतलेली आहे आणि आता आपण हे कट करून घेणार आहोत। इथे मागचा आणि पुढचा भाग मी सेपरेट करून घेतलेला आहे। आधी आपण मागच्या भागाला गळ्याचा आकार देऊन घेणार आहोत। इथे गळा रुंदी आपल्याला 3 इंच टाकून घ्यायची आहे आणि गळ्याची उंची 1.5 इंच टाकायची आहे, म्हणजे तयार आपली 1 इंच होते। इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि गोल शेप देऊन घ्यायचा आहे। ही आपली पाठीमागची बाजू तयार झालेली आहे। त्यानंतर समोरचा भाग आपण तयार करून घेणार आहोत। इथे मोंड्याच्या तिथे ना अर्धा इंच आतमध्ये मार्क करून घ्यायचा आहे आणि फ्रेंच कर्वच्या मदतीने मोंड्याला पुन्हा एकदा शेप देऊन घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी मोंड्याला अर्धा इंच आतून शेप दिलेला आहे। इथे गळ्याच्या साईडने आपण 1.5 इंचावर मार्क करून घेणार आहोत। 3 ठिकाणी मार्क करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे। इथे आपण आपल्या जॅकेटचा शेप देऊन घेणार आहोत। 1.5 इंचाच्या अंतरावर स्ट्रेट लाईन मारून घेतल्याच्या नंतर वरच्या साईडने 6 इंच, परत त्याच्या खाली 6 इंचावर मार्क करून घ्यायचा आहे आणि थोडासा एस टाईप असा जॅकेटचा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता इथे हलक्या हाताने मी शेप देऊन घेत आहे। थोडंसं एक मटका टाईप आपल्याला इथे शेप देऊन घ्यायचा आहे। असा हलक्या हाताने शेप देऊन घ्यायचा आहे आणि तो आपण कट करून घेणार आहोत। पाठीमागचा गळा पण आपण इथे कट करून घेणार आहोत आणि त्यानंतर मेन फॅब्रिकवर आपण कट करून घेणार आहोत। इथे मेन फॅब्रिक मी कट करून घेतलेला आहे। आपल्या मेन अस्तरपेक्षा थोडं एक्स्ट्रा ठेवायचं आहे। हा समोरच्या भागाला आपण सेंटरला अशी एक मार्किंग करून घेणार आहोत। तिथे आपल्याला नॉट लावायची आहे। दोन्ही साईडने आपल्याला सेम ठिकाणी नॉट लावायची आहे, त्याच्यामुळे मार्क करून घ्यायचा आहे। त्यानंतर अस्तर मी मेन फॅब्रिकच्या सरळ बाजूने ठेवलेला आहे आणि सर्व ठिकाणी सेम अंतर ठेवत आपल्याला अस्तर आत बाहेर करून घ्यायचा आहे। तुम्ही इथं पाहू शकता आपला मशीनचा जो एक सिंगल दाब असतो ना,
तेवढं अंतर सोडत आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. आणि ज्या ठिकाणी आपण मार्क केलेला आहे ना, तिथे मी 8-8 इंचाच्या नॉट काढून घेतलेल्या आहेत. ती नॉट आपल्याला तिथे लावायची आहे. अस्तर आत बाहेर करतानाच नॉट लावली म्हणजे ते फिनिशिंगला छान दिसतं. त्यानंतर इथे मोंढा देखील आपण आत बाहेर करून घेणार आहोत. तिथेही सेम अंतर सोडत आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. मेन फॅब्रिक जे एक्स्ट्रा आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. थोड्या थोड्या अंतरावर असे कट द्यायचे आहेत आणि हा कपडा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे, म्हणजे अस्तर आपलं आतल्या साईडने जाईल. मोंढ्याच्या साईडनेही आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत, म्हणजे अस्तर आपलं व्यवस्थित पलटी होऊन जातं. अस्तर पलटी करून घेतल्याच्या नंतर इथे आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे फिनिशिंगला आपलं छान दिसतं. तुम्ही पाहू शकता समोरचा भाग या पद्धतीने आपला तयार झालेला आहे. आता आपण पाठीमागचा भाग तयार करून घेणार आहोत. पाठीमागचा भाग आपल्याला गळ्याला मोंढ्याच्या साईडने आणि खालच्या साईडने आत बाहेर करून घ्यायचा आहे. इथे मी 2-3 ठिकाणी टाचणी लावून घेत आहे, म्हणजे आपला कपडा सरकत नाही. आता सेम अंतर सोडत आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे. मागच्या आणि पुढच्या भागाचं शोल्डर सेम राहील हे आपल्याला चेक करूनच टिप मारून घ्यायची आहे. इथे आपल्याला एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. थोड्या थोड्या अंतरावर कट मारून हे देखील आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. पलटी केल्याच्या नंतर इथे मी दाबटीप देऊन घेत आहे. आता आपण शोल्डर जोडून घेणार आहोत. सुरुवातीला पाठीमागच्या भागावर समोरचा भाग या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. आधी आपण बाहेरच्या साईडने शोल्डर जोडणार आहोत आणि मग पलटी करून आतल्या साईडने शोल्डर जोडणार आहोत. वरचा जो कपडा आहे ना आपला मेन फॅब्रिक, तो आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा ठेवायचा आहे, म्हणजे इथे आपलं शोल्डर जोडण्यात तेवढं जातं आणि फिनिशिंगलाही खूप छान दिसतं. त्याच्यानंतर थोडं अर्धा इंचाचं अंतर सोडून आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे. दोन्ही साईडचे शोल्डर आपल्याला जोडून घ्यायचे आहेत.
फिटिंगच्या बाजूनेही आधी आपण बाहेरच्या साईडने टिप मारून घेणार आहोत. एकदम कमी अंतर सोडत आपल्याला ही टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे हे जे मेन फॅब्रिकचे जे दोरे आहेत ना ते निघणार नाहीत. ओव्हरलॉकची मशीन असेल तर तुम्ही इथे ओव्हरलॉक देखील करू शकतात. दोन्ही साईडने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपण आतल्या साईडने टिप मारून घेणार आहोत. चेस्ट 24 आहे, म्हणजे एका साईडचा भाग आपला 12 इंच आला पाहिजे. इथे आपला जवळपास 14.5-15 इंच येत आहे. थोडंसं लूजिंग सोडायचं आहे आणि दोन्ही साईडने मी 1-1 इंचाच्या अंतरावर इथे फिटिंग करून घेणार आहे. अगदी झटपट आपलं हे जॅकेट तयार झालेलं आहे. दिसायलाही तितकं सुंदर दिसतं. अगदी अर्ध्या तासात हे जॅकेट आपलं तयार झालेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे जॅकेट तुम्ही कुर्ती, वन पीस कशावरही घालू शकतात.